हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकेंड पीयूसी विद्यार्थियों के लिए थर्ड लेसन और फोर्थ लेसन का जो ग्रामर है, ये इन दो लेसन पर जो ग्रामर पार्ट्स दिए हैं उन पार्ट्स पर आज चर्चा करेंगे। क्योंकि अगर आप ग्रामर के पार्ट्स सही ढंग से अगर सीखेंगे या एग्जाम में अगर आप लिखेंगे तो आपको अच्छे मार्क्स यहाँ मिलेंगे। एंड आप जानते हैं, जो स्टूडेंट्स ग्रामर के पार्ट्स यानी ग्रामर के आंसर्स अगर सही लिखेंगे तो उन्हें अच्छे मार्क्स यहाँ मिलते हैं। ऐसे स्टूडेंट्स डिस्टिंक्शन में और रैंक में क्या पास हो जाते हैं और आउट ऑफ आउट मार्क्स ले सकते हैं। और आप जानते हैं, all of you focus on grammar parts and already you know, including fill in the blanks and match the following, total grammar marks nearly 47 marks। अगर आप सही ढंग से अगर सीखेंगे तो 47 मार्क्स ग्रामर के पार्ट्स हैं। तो स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, सब्सक्राइब नहीं कर लें तो सब्सक्राइब कर लीजिए। अच्छे अच्छे कंटेंट पर वीडियो बना रहा हूं और अपलोड कर रहा हूं। तो आने वाली जो एग्जाम है, एनुअल एग्जाम और प्रिपरेटरी एग्जाम, उन दोनों एग्जाम के लिए मेरे वीडियो बहुत ही क्या यूजफुल होंगे। तो आइए स्टूडेंट्स, आज केवल क्या थर्ड लेसन और फोर्थ लेसन पर चर्चा करेंगे ग्रामर के पार्ट्स पर। स्टूडेंट्स, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ, ಚಾನಲ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಾರ್ದೆ ಸೊ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ, ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕಂಟೆಂಟ್ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮು, ಪ್ರಿಪರೇಟರಿ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ತುಂಬ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ, ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆ ವಿಡಿಯೋ ಅನಿಸಿದರೆ, ಯೂಸ್ಫುಲ್ ಅನಿಸಿದರೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಿ। ಓಕೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, today we discuss about only grammar parts. Already yesterday means in the last video already we have discussed about first lesson and second lesson. Today in this video just I discuss about only third lesson and fourth lesson. गंगा मैया से साक्षात्कार, एक कहानी यहाँ भी, इन दो लेसन पर आज चर्चा करेंगे। आइए स्टूडेंट्स, वो लेसन दिखाकर आपको समझाऊंगा और पढ़कर समझाऊंगा किस तरह से लिखना चाहिए। सेंटेंस करेक्शन और नियमानुसार वाक्यों को बदलना है और चेंज द जेंडर, वो भी किस तरह से क्या बदलना है, इन सारी बातों पर आज चर्चा करेंगे। तो आइए स्टूडेंट्स, किताब दिखाकर आपको समझाऊंगा। ये स्टूडेंट्स, ये थर्ड लेसन के वाक्य शुद्ध कीजिए हैं इन ए सेंटेंस करेक्शन। आई एम शोइंग दिस पार्ट केयरफुली, यू सी एंड हाउ टू मेक अ करेक्ट सेंटेंस, हाउ टू राइट करेक्ट सेंटेंस, जस्ट हियर यू लर्न। सो यहाँ पर 5 सेंटेंस दिए हैं, तो 5 सेंटेंस में क्या क्या बदलना चाहिए, परिवर्तन करना चाहिए, वो देख लीजिए। स्टूडेंट्स, ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿए 5 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। 5 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ತಪ್ಪಿದೆ, ನಾವು ಏನು ಬರೀಬೇಕು ಅಂತ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ ನೀಟಾಗಿ। ಇದು ಕೂಡ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾರ್ಟ್ ಇದೆ। मैंने जाकर माँ की चरण छुए, की ಬರಿಬಾರ್ದು, ಯಾಕಂದರೆ ಇದು ಚರಣು ಪುಲ್ಲಿಂಗ್ ವರ್ಡ್ ಇದೆ। ಸೊ ಹಿಯರು ವಿ ಶುಡ್ ರೈಟ್ ಟು ಕೆ, ಮಾ ಕೆ ಚರಣ್ ಚುವೆ। ಚರಣ್ ಅಂದರೆ ಲೆಗ್ಸ್, ಕಾಲುಗಳು। ನಮಗೊಂದು ಕಾಲು ಇರೋಲ್ಲ, 2 ಕಾಲಿದೆ। तो 2 ಕಾಲಿದೆ ಅಂದರೆ ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು ಸ್ಟೂಡೆಂಟ್। मैंने जाकर माँ के चरण छुए, के बरीबेको, करेक्ट आंसर। वहाँ एक दिन मेरा पास आया था, वहाँ एक दिन मेरे पास आए थे, मेरे पास आए थे, वहाँ प्लूरल ಅಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು। वहाँ एक दिन मेरे पास आए थे। क्लियर स्टूडेंट्स? नहीं तो ऐसे भी लिख सकते हैं, वे एक दिन
मेरे पास आए थे. ಪ್ಲೂರಲ್ ಆದರೂ ಬರಿಬೋದು, ಈ ಥರ ಆದರೂ ಬರಿಬೋದು. वे एक दिन मेरे पास आए थे. ओके ना. नेक्स्ट थर्ड वन. उसे किसी की डर नहीं है. उसे किसी का, ಇಲ್ಲಿ ಕಾ ಬರಿಬೇಕು. उसे किसी का डर नहीं है. ಪಾಶ್ವಿಕತಾ बढ़ता चला जा रहा है. ಪಾಶ್ವಿಕತೆ ಇದು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ವರ್ಡ್ ಇದೆ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಮಾಡಬೇಕು. ಪಾಶ್ವಿಕತಾ बढ़ती चली जा रही है. ಇಲ್ಲಿ ಹಿ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ತಿ ಮಾಡಬೇಕು. पाश्विकता बढ़ती चली जा रही है. फिफ्थ वन. मैंने कभी भेदभाव नहीं किया. ಕೀ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಇದಕ್ಕೆ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಕಿಯಾ ಬರಿಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈ ಸೈಡ್ ಬನ್ನಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಇಲ್ಲಿ ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸ್ ಇದೆ, ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ಏನೇ रिक्त स्थान बरिए. सेवा करने से चरित्र बनता है. ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕು? ಸೇವಾ. चेहरे पर उदासी थी. उदासी मीन्स सैडनेस. उस दिन दक्षिण की कावेरी बहन मिली थी. फोर्थ वन. डैश कुर्सियां तो बाजार में खूब उपलब्ध है. सो ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಸೇವಾ, ಉದಾಸಿ, ಕಾವೇರಿ, ಕುರ್ಸಿಯಾं. नेक्स्ट निम्नलिखित वाक्यों को सूचनानुसार बदलिए. चेंज ಮಾಡಬೇಕು. टेंसेस ಇದೆಲ್ಲ चेंज. सेवा करने से चरित्र बनता था, बनता है. वर्तमान काल ಅಂದ್ರೆ बनता है. दल से दल लड़ता है, लड़ेगा. फ्यूचर टेंस ಅಲ್ಲಿ. असली झगड़ा कुर्सी का है. असली झगड़ा कुर्सी का था भूतकाल में. सो लिंग परिवर्तन कीजिए, अन्य लिंग रूप लिखिए. सचिव, सचिवा, ವಾ ಮಾಡಬೇಕು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ. ವತ್ಸ್, ವತ್ಸ, ಅಲ್ಲೊಂದು ಮಾತ್ರ ಕೊಡಬೇಕು. ಶಿಷ್ಯ, ಶಿಷ್ಯ. ಉಪದೇಶಕ್, ಉಪದೇಶಿಕಾ. ರಾಜ್ಯಪಾಲ್, ರಾಜ್ಯಪಾಲಿಕಾ. ಸೊ ಇಸ್ ಥರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ್ ಇದು ಎಲ್ಲ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ್ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಯು ಸಿ ಸಚಿವ, ವತ್ಸ, ಶಿಷ್ಯ, ಉಪದೇಶಿಕ, ರಾಜ್ಯಪಾಲಿಕಾ. ಅಪೋಸಿಟ್ ವರ್ಡು ಇಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಅಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಇರಲ್ಲ, ನೀವು ಇದು ಓದಬೇಡಿ. नेक्स्ट निम्नलिखित शब्दों के साथ उपसर्ग जोड़कर नए शब्दों का निर्माण कीजिए. प्रिफिक्स ಇಲ್ಲಿ ರೂಟ್ ವರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಮೂಲ ವರ್ಡ್. ಆಲ್ರೆಡಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಗಿವೆನ್ ಹಿಯರ್ ರೂಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಯಾನೆ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ವರ್ಡ್ಸ್. ಇನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಲ್ಸೋ ದೇ ವಿಲ್ ಗಿವ್ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ವರ್ಡ್ಸ್. ಬಿಫೋರ್ ವರ್ಡ್ ವಿ ಆ್ಯಡ್ ಸಮ್ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ಲೆಟರ್ಸ್ ಆರ್ ವರ್ಡ್. ಸೊ ನಾವು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಆನ್ಸರ್ ಆಗುತ್ತೆ. ಮಾನ್ ಇದೆ, अपमान आदर बरीबहुदु, अभिमान आदर बरीबहुदु. वी कैन राइट एनी वन. अपमान और अभिमान. वी ऐड हियर अप धन अपमान इज इक्वल टू अपमान. दूषण, प्रदूषण, प्र बरीबेकु, प्रदूषण. भय, अभय. पुत्र, कुपुत्र आदर बरीबेकु, ಇಲ್ಲ ಸುಪುತ್ರ ಆದರೂ ಬರಿಬೇಡಿ, ಎನಿ. बट वी राइट ऑलवेज गुड वर्ड्स. सुपुत्र. कीर्ति, अपकीर्ति और सुकीर्ति. कर्म, अकर्म और अकर्म. इष्ट बरदरे आंसर करेक्ट आगुत्ते. देन यू कम टू फोर्थ लेसन, दैट इज जो एक कहानी. यहाँ भी है मन्नू भंडारी द्वारा लिखित. यहाँ पर वाक्य शुद्ध कीजिए नहीं है, केवल 2 पार्ट्स यहाँ पर दिए हैं. निम्नलिखित वाक्यों को सूचना अनुसार बदलिए. एक बहुत बड़े आर्थिक झटके के कारण वे इंदौर से अजमेर आ गए थे. वर्तमान काल में बदलिए. आ गए, आ गए, आ गए थे, आ गए हैं, आ गए, गए ಬರಿಬಿಟ್ಟು ಹೈ ಮೇಲೆ ಡಾಟ್ ಕೊಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ. एक बहुत बड़े आर्थिक झटके के कारण वे इंदौर से अजमेर आ गए हैं. आंसर करेक्ट, आ गए हैं. वे जिंदगी भर अपने लिए कुछ मांगते नहीं है. भूतकाल में उन्होंने, वे ಇದೆಲ್ಲ उन्होंने ಮಾಡಬೇಕು. उन्होंने जिंदगी भर अपने लिए कुछ मांगा नहीं अष्टे. देन उनका भाषण सुनते ही बधाई देता हूं. भविष्य काल में बदलिए. उनका भाषण सुनते ही बधाई दूंगा.
ಏನು ಮಾಡಬೇಕು दूंगा अपोजिट वर्ड्स ಇಲ್ಲ स्टूडेंट ಇದು ಬಿಟ್ಬಿಡಿ देन यू कम टू निम्नलिखित शब्दों के साथ उपसर्ग जोड़कर नए शब्दों का निर्माण कीजिए प्रीफिक्स प्रतिष्ठित अप्रतिष्ठित ऐड ಮಾಡಬೇಕು हद बेहद यश अपयश क्रिया प्रक्रिया ओवर स्टूडेंट्स ये फोर्थ लेसन भी कंप्लीट हुआ नेक्स्ट स्टूडेंट्स अगले वीडियो में और फिफ्थ और सिक्स्थ लेसन के ग्रामर लेकर आपके सामने उपस्थित हो जाऊंगा ये वीडियो यहीं पर समाप्त करूंगा थैंक यू स्टूडेंट्स जय हिंद जय कर्नाटका वंदे मातरम वीडियो देखते रहिए सब्सक्राइब करना ना भूलिए सपोर्ट करिए स्टूडेंट्स थैंक यू